Good morning, students. Illustration number 2, page number 287. From the following trial balance of Mangesh Traders, you are required to prepare final accounts. Trial balance as on 31st March 2018. Particulars, debit balances and credit balances. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगते की हा जो आहे तो ट्रायल बॅलन्स आहे. आपल्याला लिहिलेला काय आहे, ट्रायल बॅलन्स, जो आपण लेक्चरनंतर प्रिपेअर करतो. या ट्रायल बॅलन्सचे आपल्याला प्रत्येक वेळेला वन इफेक्ट, एकदाच इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे तर द्यायचं आहे. हां, एकदाच इफेक्ट द्यायचा आहे याचा अर्थ हे एकदाच ह्याचं पोस्टिंग होणार आहे. मग ते ट्रेडिंगला होईल, प्रॉफिट अँड लॉसला होईल, अदरवाईज बॅलन्स शीटला होईल. मग आता फर्स्ट डेबिट बॅलन्स आहेत, ते डेबिट बॅलन्सेस कुठं जातात तर एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, अदरवाईज असेटला. देन हे जे क्रेडिट बॅलन्सेस ते कुठे जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आणि लायबिलिटी साईडला. ओके. देन त्याच्यानंतर आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्याला आपण ॲडजस्टमेंट असं म्हणतो आणि हे ॲडजस्टमेंट आपल्याला इथं असतं. ओके. फर्स्ट एक्झाम्पल सोडवायच्या आधी आपण जसं लेजर्स प्रिपेअर करतो त्याप्रमाणे आपल्याला हे स्टेटमेंट्स 3 तयार करायचे आहेत. सपोज पुस्तकात जरी एकत्रित दिलेले असेल तरी आपल्याला प्रॅक्टिससाठी आपण ते 3ही सेपरेट करायचे, फॉर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. मग ॲडजस्टमेंट बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं तर तिथं आपल्याला इनर कॉलम आणि आउटर असे 2 कॉलम्स इथं प्रिपेअर करायला लागतात. आपण बघू शकता की ह्याला आपण हा जो आहे त्याला इनर कॉलम म्हणणार आहे आणि हा जो आहे तो आउटर कॉलम आहे. असं डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला दोन्ही साईडला तुम्हाला दोन्हीही स्टेटमेंटच्या साईडला हे काय करायचे घ्यायचे आहेत, तयार करून घ्यायचे आहेत. आणि जर ॲडजस्टमेंट ज्या गोष्टीला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेजेसला असेल तर ते अमाऊंट आपल्याला काय करायचे आहे, इनर कॉलम. फॉर एक्झाम्पल बघूया की इथं काय सांगितलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक जो आहे तो डायरेक्ट अमाऊंट लिहायची असते, त्याच्यासाठी आपल्याला कोणताही ॲडजस्टमेंट नसते. फर्स्ट काय आहे बघा, क्लोजिंग स्टॉक ऑन 31st March 2018 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस 19,000 अँड मार्केट प्राईस इज 20,000. आता ज्या वेळेला 2 क्लोजिंग स्टॉक दिलेले असतात त्यावेळेला आपण जो विचेवर इज लेस दॅनची प्राईज आहे ती आपल्याला घ्यायची, मीन्स 19,000 रुपीजावर प्राईज ऑफ द क्लोजिंग स्टॉक. देन ऑफिस सॅलरी आउटस्टँडिंग 1,000, मीन्स ऑफिस जी आपली सॅलरी आहे त्याची जी अमाऊंट आहे ही 11,000, ती आपल्याला काय करायची आहे तर 11,000 ही इनर कॉलमला घ्यायची आहे, कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. मग आपल्याला हे ॲडजस्टमेंट आहेत, मग हे कसं करायचं तर ऑफिस सॅलरी जो आपला आहे भाग, त्याला आपण काय करायचं आहे, स्टार करून ठेवायचा आहे. तो आपल्याला इथे दिसतो बघा. ठीक आहे. ऑफिस सॅलरीला स्टार करा, अदरवाईज तुम्ही अशी टिक मार्क करून ठेवा, काही करा. त्यानंतर प्रिपेअर्ड वेजेसची ॲडजस्टमेंट आहे. वेजेस बघा कुठे आहेत, वेजेस आपल्याला इथे वेजेस आपल्याला वेजेस अँड सॅलरी दिलेत तिथे आहेत. त्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन 5%, 10% अँड 15%. ऑफिस इक्विपमेंट्स, मोटर व्हॅन, ऑफिस इक्विपमेंट्स, मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी, असे आपल्याला काय करायचं आहे, पुट द टिक मार्क्स आधी करून घ्यायचे आहेत ॲडजस्टमेंट वाचल्यानं. त्यानंतर आपण पोस्टिंग करायचं. आपल्याला माहिती आहे की जो ओपनिंग स्टॉक आहे तो कुठे असतो तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असतो, इथं दिसतो आपल्याला. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक.
ह्याला कोणतीही ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे ते आउटरला लिहायचं डायरेक्ट. नेक्स्ट परचेस. आता परचेस जेव्हा बघत असतो तेव्हा परचेस रिटर्न्स फर्स्ट ह्याच्यात दिलेले आहेत का ते चेक करायचे. तर आहेत. परचेस खाली सेल आहे, सेल खाली परचेस रिटर्न आहे आणि सेल्स रिटर्न आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला इथं बघायचं आहे की परचेस आहेत, परचेसला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपल्याला हे काय करायचे आहे 15,000 इनर कॉलमला घ्यायचे. त्यानंतर सेल आहे 89,500, हा सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत आणि 89,500 इनर कॉलमला. देन purchase returns and sales return. Purchase return less from purchase and sales return is less from sales account. Is that clear? Okay. Then royalty. Royalty it is called as मानधन असं आपण त्याला म्हणतो. आणि हा रॉयल्टी कुठे जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कोणतीही ॲडजस्टमेंट नसल्यामुळं आपण डायरेक्ट हा जो रॉयल्टी आहे तो आपण काय करणार आहे आउटरलाच घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरी हा सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला घ्यायचं आहे. याला ॲडजस्टमेंट असल्यामुळे इथं आपण काय घेतलं इनर कॉलम. आता इथं वेजेस अँड सॅलरी आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सपोज सॅलरी अँड वेजेस असतं, मी काय सांगते बघा, सॅलरी अँड वेजेस असतं तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑफिस सॅलरी. ऑफिस सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येते. ही जो आहे आपल्याला हाफमध्ये हा अकाउंट प्रिपेअर केलेला आपल्याला इथं दिसून येतो. आणि हा जो अकाउंट इथनं आपल्याला दिसतो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा कोणता अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आणि हा तुम्ही सेपरेटली प्रिपेअर केलात तरीही चालेल आणि कराच. सुरुवातीला प्रॅक्टिससाठी आपण हा सेपरेटली प्रिपेअरच करायचा. देन ऑफिस सॅलरी. देन बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल हे बॅलन्स शीटला जातात. बघा बिल्स रिसिवेबल आपल्याला इथे दिसून येतं आहे. हा बिल्स रिसिवेबल. ओके. ह्याला कोणतीही ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे हा डायरेक्ट 19,250 हा डायरेक्ट आपण काय घेतलेला आहे इथं आउटरला घेतलेला आहे. त्यानंतर बिल्स पेएबल 12,500 ॲडजस्टमेंट नसल्यामुळे डायरेक्ट आउटरला. देन ऑफिस इक्विपमेंट्स 20,000. ऑफिस इक्विपमेंट्स जे आहेत हे आपलं असेट आहे त्यामुळे असेट साईडलाच घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट असल्यावर इनर कॉलमला मोटर व्हॅन, प्लांट अँड मशिनरी. मोटर व्हॅनला डेप्रिसिएशन घ्यायचं आहे त्यामुळे इनर कॉलमला. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी हे सुद्धा इनर कॉलमलाच आपण काय घेतलं आहे लिहिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी. देन नेक्स्ट बॅड डेप्स, ॲडव्हर्टाइजमेंट. बॅड डेप्स आवर लॉस. सो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतो हा. बॅड डेप्स हे बघा आपल्याला इथे दिसतंय बॅड डेप्स. देन ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट इट इज आवर लॉस. सो नॉमिनल्सच्या रूल्सनुसारच आपल्याला हे जायचं आहे. त्यानंतर कॅश इन हँड इट इज आवर असेट. सो बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड आपल्याला इथे दिसतंय. कॅश इन हँड डायरेक्ट आउटरला घेतलेला आहे, इथं कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट त्यांनी आउटरला घेतलेलं आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. देन रिझर्व फॉर बॅड डेप्स. रिझर्व फॉर बॅड डेप्स हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतात. रिझर्व फॉर बॅड डेप्स. Reserve for bad debts 2,500 rupees. Sorry, reserve for bad debts
1000 रुपीज आहेत आणि हे क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला इथं आलेला दिसून येतो, त्यामुळे हे कुठं जाणार आहे, क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट्सला. देन सन्ट्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड. त्यानंतर सन्ट्री क्रेडिटर्स 24,000. देन कॅपिटल आपल्याला 1,25,000 रुपीज इथं आपल्याला दिसून येतं. कॅपिटल इनर कॉलमला घ्यायचं, नेहमीच ते इनर कॉलमला घ्यायचं आणि कॅपिटल खाली 4 ते 5 ओळी जागा. देन असा आपल्या प्रकारे ट्रायल बॅलन्स आपला काय झालेला आहे, पोस्टिंग करून झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट. परत एकदा मी सांगते की ट्रायल बॅलन्ससाठी फक्त आपल्याला एकच इफेक्ट करायचा आहे आणि ॲडजस्टमेंटसाठी प्रत्येक वेळेला किती करायचं आहे, 2. आता फर्स्ट काय आहे, तर फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लोजिंग स्टॉक 2 अमाऊंट्स जरी दिलेले असतील तरी विचेवर इज लेस दॅन अमाऊंट मार्केट प्राईज अँड कॉस्ट प्राईज, जी लहान असेल तीच आपल्याला घ्यायची आहे, 19,000. आता हे कुठं जातं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट अमाऊंटला इथे 19,000 आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला आपल्याला घ्यायचा आहे आणि तो डायरेक्ट लिहायचा आहे आउटरला. ठीक आहे. देन म्हणजे ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट केले. परत एकदा क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट अँड असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. देन नेक्स्ट ऑफिस सॅलरी आउटस्टँडिंग मीन्स इट इज ड्यू बट नॉट पेड. ही द्यायची आहे पण अजून आपण दिलेली नाही, तर ही किती येते बघा, 1,000 रुपये येते. मग आपण हे काय करायचं आहे, तर ऑफिस सॅलरीमध्ये जाऊन ॲड करायचे आहेत. ॲड आउटस्टँडिंग, हे बघा इथे आपण ॲड केलेले आहेत. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 रुपीज आणि इट इज लायबल आहे, हे देणं आहे आपलं, त्यामुळं आपण हे कुठं घेणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला घेणार. आउटस्टँडिंग सॅलरी ओनली 1,000 रुपीज. ठीक आहे. 2 इफेक्ट आपण याचे केलेले, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला ऑफिस सॅलरीमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट डायरेक्ट 1,000 रुपीज. देन प्रीपेड वेजेस मीन्स पेड इन ॲडव्हान्स आहेत आणि वेजेस इट इज आवर एक्सपेन्स. सो प्रीपेड वेजेस आपल्याला हे नेक्स्ट इयरचे आहेत, त्यामुळे ते काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत, कारण फक्त इथे करंट इयर्सच घ्यायचे आहेत, त्यामुळे 1,000 मायनस करायचे आहेत. आणि याचा सेकंड इफेक्ट आपल्याला असेट साईडला प्रीपेड वेजेस असा दिसून येतो. ठीक आहे. प्रीपेड वेजेस आपण 2 ठिकाणी केले, वेजेसमधून लेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, वेजेसमधून लेस आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. देन प्रोव्हाइड डेप्रिसिएशन 5%. ऑफिस इक्विपमेंट्स आपल्याला इथे दिसून येतात की ऑफिस इक्विपमेंट्स 20,000 रुपीजचे आहेत आणि त्याचा 5% आपला किती आला आहे, 1,000 रुपीज आणि 20,000 मायनस 1,000 इज इक्वल टू 19,000. देन 10% ऑफ मोटर व्हॅन, 10% ऑफ रुपीज 30,400, 340 आउटरला गेलेत, 27,360 अँड देन 15% ऑन प्लांट अँड मशिनरी. त्यांनी इथे जे 10% आहे ते चुकीचं झालं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. 15% करायचे आहेत आपल्याला. 50% कसे आले, 25,000 मल्टिप्लायड बाय 15/100. आपण हे काढलं होतं मागच्या वेळेला. ठीक आहे. मग ते किती आले, 3,750 आणि आउटरला किती गेले, 21,250. देन नेक्स्ट इथे ह्याचे जे सेकंड इफेक्ट आहेत, म्हणजे कोणाकोणाचे सेकंड इफेक्ट, हे जे डेप्रिसिएशन आहे 1,340, 3,750 हे आपल्याला लॉस आहे डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशन चॅप्टर पण आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा टू डेप्रिसिएशन ऑन
फिक्स्ड असेट, ऑफिस इक्विपमेंट्स, मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी तिघांची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करून ते आउटरला डायरेक्ट घ्यायचं आहे. आपण मागच्या डेप्रिसिएशन लेसनमध्ये बघा प्रॉफिट अँड लॉसला 31 मार्चला तर आपण डेप्रिसिएशन ट्रान्सफर करत होतो, तोच हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड ह्यांची टोटल करायची आहे आणि जो काही डिफरन्स येईल इथे एक्सेस अमाऊंट ही जी क्रेडिट साईडची आलेली आहे आणि डिफरन्स 7,900 आहे. जसं आपण लेजर क्लोज करतो त्याप्रमाणेच हे क्लोज करायचं आहे. त्याचा ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 7,900 आणि हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन घ्यायचा आहे. अपोजिट साईडला आपल्याला हा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचा आहे. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड क्रेडिट साईड टोटल करायची आहे. ते टोटल झाल्यानंतर 28,219 डेबिट साईडची अमाऊंट जी आहे ती एक्सेस आलेली आहे आणि जो काही डिफरन्स आहे तो क्रेडिटला आलेला आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे, बाय नेट लॉस. सपोज तो इकडं आला असता तर ह्याला काय म्हटलं असतं, नेट प्रॉफिट. आता काय आहे, नेट लॉस झालेला आहे. हा नेट लॉस आपल्याला कॅपिटलमधून काय करायचं आहे, लेस करायचं आहे. ठीक आहे, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इथं लिहिलेलंच आहे त्यांनी. त्याच्यानंतर बघा आपण हा काय केलं आहे, टोटल आपलं कॅपिटल 1,25,000 होतं. नेट लॉस आपण इथून लेस केलं आहे. सपोज तिथं नेट प्रॉफिट असता तर आपण तो ॲड केला असता आणि ही आपली जी काय आहे ते ऑटोमॅटिकली आपली बॅलन्स शीट काय होते, बॅलन्स होते, मीन्स टॅली होते. ठीक आहे, आणि आपल्याला इथं वर्किंग नोटला डेप्रिसिएशनची वर्किंग नोट आपल्याला इथं दिलेली आहे. ठीक आहे, ओके, गुड डे, टेक केअर.